नमस्कार. ॲग्रोवनच्या एक्सपर्ट ओपिनियन या खास सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सध्या शेतीचा उत्पादन खर्च खूपच वाढला आहे, त्यामुळे शेतकरी अडचणीत येतो आहे. त्यातच आता युद्धामुळं खतांचे भाव वाढलेत, याची भर आपल्या उत्पादन खर्चामध्ये पडतेच आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला खताचा कार्यक्षम वापर करणं गरजेचं झालं आहे. त्यासाठी आपल्याला जैविक खतं फायदेशीर ठरणार आहेत. मग नेमकी जैविक खतं काय आहेत, त्यांचा वापर कसा होतो, रासायनिक खतांच्या तुलनेमध्ये ही खतं वापरणं आपल्याला परवडणारे आहेत का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. आणि आज आपल्यासोबत आहेत तापी बायो फर्टिलायझर्सचे कार्यकारी संचालक ईश्वर जयस्वाल सर. सर, आपलं स्वागत आहे ॲग्रोवनमध्ये. नमस्कार. शेतकरी काय विचार करतो, म्हणजे आपण जर शेतकऱ्यांचं एक बघितलं मार्केटचं, आणि त्याला आपण चुकीचं सुद्धा म्हणता येणार नाही, की मला उत्पादन चांगलं मिळालं पाहिजे, म्हणजे माझा कुटुंबाचा खर्च भागला पाहिजे, मला उत्पादन चांगलं आलं पाहिजे. मग त्या उत्पादन वाढीसाठी सामान्य शेतकऱ्याला असंच वाटतं की मी जास्त खतं दिली म्हणजे जास्त उत्पादन येईल, माझ्या हातामध्ये चांगला पैसा येईल. मग ह्या प्रश्नाला जर आपण समजा शेतकऱ्यांना उत्तर द्यायचं असेल की नाही, आपण आता वेगळ्या पद्धतीने सुद्धा उत्पादन आपलं वाढू शकतं, मग त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सगळ्यात पहिली गोष्ट ना, शेतकऱ्याने उत्पादन आणि उत्पन्न याच्यातला फरक समजून घेतला पाहिजे. मुळात शेतकऱ्याला तिथंच अटकून ठेवलेलं आहे. तुमचं उत्पादन वाढलं म्हणजे काय झालं? मागच्या वेळेस तुम्ही 100 क्विंटल काढत होते, तुम्ही 120 क्विंटल काढलं. तुमचं काय वाढलं? उत्पादन वाढलं, उत्पन्न नाही वाढलं. उत्पन्न म्हणजे काय? शेतीसाठी लागलेला खर्च, त्या लागलेल्या खर्चातून आलेला शेतमाल आणि विकलेल्या शेतमालातून काढलेला खर्चातून उरलेला पैसा म्हणजे तुमचं उत्पन्न आहे. तुमचं शेतकऱ्याचं उत्पादन वाढलं, उत्पन्न नाही वाढलं. म्हणजे आम्ही मागे खर्च किती होतो त्याचा विचारच करतो. तुम्ही खर्च किती करता याचा विचार करा. उत्पन्न आणि उत्पादन ह्या दोन गोष्टी जर शेतकऱ्याला कळल्या ना, तो याच्यातनं बाहेर येईल. पण त्याला तर कळू दिल्या जात नाही. त्याला बरेच सोर्सेस आहे. शेवटी काय झालेलं ना, हे शेतकऱ्याला समजायची गरज आहे की तुमचं उत्पन्न वाढलं की उत्पादन वाढलं. तुमचं फक्त उत्पादन वाढलेलं आहे, उत्पन्न नाही वाढलं, कारण तुमचा खर्च वाढून गेला ना. बरोबर. उत्पादन तुमचं वाढलं, त्यातनं उत्पन्न वाढलं, पण तुमचा खर्च, बेसिक खर्च किती झाला आहे? आज हळद, अद्रक ह्यासारखे पिकं शेतकऱ्याला 2-2, 3-3 लाखात जातोय. उत्पन्न किती आलेलं आहे तुम्ही याचा तर विचार करा. आज बाजारभाव वाढला म्हणजे आज खूप खर्च केल्यानंतर तुमचं लगेच त्याचं उत्पन्न वाढणार आहे का? शेवटी शेतकऱ्याचं उत्पन्न आणि उत्पादन हे ज्या दिवशी शेतकऱ्याला एक्झॅक्ट कळेल की आपलं उत्पन्न वाढलं की उत्पादन वाढलं, तर हे प्रॉब्लेम बऱ्यापैकी त्याचे सॉल्व्ह झालेले असतील. बरं, आता हे जे काही आपण जैविक खतांचा आता विषय चर्चेला घेतलेला आहे, शेतकऱ्यांनी जैविक खतांचा वापर जर समजा सुरू करायचा असेल तर काय प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे? म्हणजे असं होईल की उद्या युरिया कमी करायचा आणि जैविक खतांचा वापर कमी करायचा, याची आयडियल प्रॅक्टिस काय असू शकते? याची आयडियल प्रॅक्टिस अशी असू शकते की सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही काय झालेलं आहे ना, आता जे आपण ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस झालेलं आहे, पूर्वी शेतीला आराम ही कन्सेप्ट होती. तुमचं एक खरीप पीक घेतलं ना, 4 एकर जर क्षेत्र असेल तर 1 एकराला आराम दिला जात होता. बरोबर. घरचं शेणखत राहत होतं. 1 एकरात शेणखत टाकायचं, दुसऱ्या वर्षी त्याच्या दुसऱ्या एकरात शेणखत टाकायचं, तिसऱ्या वर्षी तिसऱ्या एकरात शेणखत टाकायचं, म्हणजे 4थ्या वर्षी त्या शेतात शेणखत येत होतं. ते क्षेत्र हिवाळ्याच्या आधी, म्हणजे तुमचं डिसेंबर वगैरे झाला की नांगरून ठेवलं जायचं, त्याला पलटी केलं जायचं वखरपाळी करून. मग ह्या प्रॅक्टिसेस ज्या होत्या 100% राईट प्रॅक्टिसेस होत्या. आता काय झालेलं आहे, मे महिन्यापर्यंत त्या शेतात पीक आहे, परत जूनमध्ये त्यात लागवड होते. शेतीला आराम नाही आहे. तुमच्या मातीतल्या फंगस जशाच्या तशा राहिलेल्या आहेत. फक्त आपल्याला असं वाटतं की रासायनिक खतं टाकून उत्पन्न घेतल्या जातं. तुम्ही जर त्याचं ॲव्हरेज कॅल्क्युलेशन केलं ना, तर ते कॅल्क्युलेटेड नाही आहे. जर तुम्हाला बायोलॉजिकलमध्ये प्रॅक्टिसेस चालू करायचं, तुम्हाला रासायनिक खतांचं प्रमाण पहिले कमी करावं लागेल. 100% कमी होणार नाही एका दिवसात. तुम्ही जर ॲव्हरेज प्रॅक्टिसेसमध्ये तुमचं 100% रासायनिक खत वापरते, त्याला 50% नाही पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी 40% नाही, तिसऱ्या वर्षी 25% नाही, ती कंटिन्यू चाला. त्याला जोड शेणखताचा द्या, जैविक खतांचा द्या. हे हळूहळू केल्यानंतर हे 4थ्या-5व्या वर्षी स्टेबल होईल. तुम्ही उद्या प्रॅक्टिस चालू केल्यानंतर ते होईल असं नाही होणार. याला वेळ द्यावा लागेल, याला रोडमॅप लागेल. किमान प्रत्येक शेतकऱ्याने 3 ते 4 वर्षाचा रोडमॅप केला पाहिजे. एका 4 एकर क्षेत्र असेल तर एका एकर क्षेत्राला त्याला आराम दिला गेला पाहिजे. तर खरीप रब्बी पीक घ्यायचं नाही, फक्त खरीपवर त्याला सोडायचं. असं जर तुम्ही प्रॅक्टिसेस केला, तुमची मातीही सुधारेल, खर्चही कमी होईल आणि बऱ्याच गोष्टी याच्यातून साध्य होतील. बरोबर. आता सर, साहजिकच आता जेवढे शेतकरी हे व्हिडिओ बघतात आहे, त्याच्यापैकी काही शेतकऱ्यांचा साहजिकच हा प्रश्न असेल की तुम्ही आम्हाला सांगताय की रासायनिक खतं कमी करा, जैविक खतं वापरा, तुम्ही शेती करता का, तुम्ही हे वापरता का? मी 100% घरची शेती करतो. माझी घरची शिंदाड, माझं गाव आहे मुळवा, पाचोरा तालुक्यातील. माझी 4 एकर मोसंबी आत्ता मी लावलेली आणि ती 100% जैविक नाही म्हणत मी, ती जवळपास 90% जैविकवर मी घेतो. 10% गरजे एवढं जेवढं सिंगल सुपर फॉस्फेट दिलं पाहिजे, गरजे एवढं जेवढं पोटॅश पालाश दिलं गेलं पाहिजे तेवढंच, तेही खूप नॉर्मल कमी प्रमाणात. म्हणजे 100%तलं 10% फक्त मी रासायनिक खत वापरतो.
ज्याही शेतकऱ्याला किंवा ज्याही कोणाला ती शंका असेल की खरंच जैविकवर एवढ्या चांगल्या प्रमाणात फळबाग येते का, त्यांनी माझ्या शेतात जाऊन बघू. माझं 3रं वर्षाचं मोसंबीचं झाड आहे आता त्याला 4थं वर्ष लागलेलं आहे. इतकं चांगलं झाड झालेलं आहे, इतकं कमी प्रमाणात पाणी आहे माझ्याकडे, तरीही ते बघितल्यानंतर असं वाटणार नाही की हे इतक्या कमी पाण्याचं फळबाग आहे म्हणून. उत्कृष्ट पद्धतीचं फळबाग आहे. सांगितल्यापेक्षा ज्यालाही एखाद्याला पाहिजे असेल त्यांनी जाऊन बघा की जैविक फळबाग कशी केली जाऊ शकते. अच्छा. खूप छान झाड आहे आणि पूर्णतः जैविकवर आहे. बरं. 10%पेक्षाही कमी रासायनिक खताचा वापर आहे, जो एक जेवढा गरजेचा आहे त्याच्यापेक्षाही कमी प्रमाण. मलाही त्याला 3 वर्ष लागले त्या लेवलला यायला. एका वर्षात ते नाही झालं, हळूहळू करत करत ते आज सेटल आहे. आता पुढे त्याला 100% जरी जैविकवर कन्वर्ट करायचं म्हटलं तरी ते होऊ शकतं. आता तुम्ही 3 वर्ष सांगितले जवळजवळ. आधी समजा तुम्ही 100% आपले केमिकल रासायनिक खतं वापरत होतात, तुम्ही जैविक खताला त्याची जोड दिली, तर मग हे प्रमाण कसं कसं कमी, पहिल्या वर्षी किती, दुसऱ्या वर्षी किती, 50%वरनं तुम्ही पहिल्या वर्षी कमी करून टाका. बरं. मग हळूहळू 10% कमी करता. 30% तुम्हाला रासायनिक गरजेएवढं तर लागणारच आहे तुम्हाला. त्याच्या मर्यादा वाढल्या, रासायनिक खताच्या वापराच्या मर्यादा वाढल्या खूप प्रमाणापेक्षा. अच्छा. त्या मर्यादा कमी करायच्या. 100% बंद नाही करायचं, त्या मर्यादा कमी करायची. म्हणजे जेवढं आपल्याला लागतं तेवढंच घ्यायचं. प्रॉब्लेम काय झालेला आहे, तुमची भूक 2 पोळीची, तुम्ही खाता 5 पोळी आहे. डायजेस्ट 2च होणार आहेत. 3 एकतर वेस्टेज जाणार आहे किंवा मातीत फिक्स होणार आहे. पिकाची जेवढी कॅपॅसिटी तेवढे ते घेणार आहे. कॅपॅसिटीपेक्षा जास्त आपणही खात नाही, पिकाला देऊन काय फायदा आहे. बरोबर. पण आपलं आयुष्य 50 वर्षाचं ना, पिकाचं आयुष्यच वर्षभराचं आहे, 6 महिन्याचं आहे, 8 महिन्याचं आहे. त्याचं आयुष्यमान कमी आहे. तुम्ही त्याला गरजेपेक्षा जास्त टाकून करणार काय. बरोबर. गरजेपेक्षा कोणतीही गोष्ट जास्त वापरल्याने उत्पन्न वाढत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, शेतकऱ्याला सुद्धा अवेअरनेस आला पाहिजे. कसा, समजा मी शेती करतोय, माझ्या वडिलांनी शेती केली, माझ्या वडिलांनी किमान 30 वर्ष शेती केली असेल, मी 10-20 वर्षापासून शेती करतोय, म्हणजे आय हॅव अ प्रॅक्टिस फ्रॉम 60 इयर. मी जर 60 वर्षापासून शेती करतोय, तर मी ज्या कृषी केंद्र संचालकाकडे जातोय त्याचा एक्सपिरियन्स निश्चितच कमी आहे. किमान 10 वर्ष असेल, 15 वर्ष. मी त्याच्या ज्ञानाबद्दल बोलत नाही, त्याचं ज्ञान 100% असेल, पण त्याच्या ज्ञानापेक्षा माझ्याकडे ज्ञान असलं पाहिजे की माझ्या शेतात ही डेफिशियन्सी आहे आणि ह्या डेफिशियन्सीला हे कंटेंट काम करतं, हे मला माहीत असलं पाहिजे. शेती नुसता व्यापार म्हणून नाही चालणार, शेती व्यापारासारखी केली गेली पाहिजे. शेती परवडत नाही हे म्हणणं चुकीचं आहे. परवडणाऱ्या पद्धतीने शेती आपल्याला जमत नाही हे सत्य आहे. मी जर 60 वर्षापासून माझ्या वडिलांपासून शेती करतोय आणि जर मला शेतातल्या पिकातली डेफिशियन्सी कळत नाही आहे, त्याच्यावर लागणारे कंटेंट कळत नाही, मी कसा व्यापारी झालो शेतीतला जर मला व्यापारी व्हायचं आहे, शेतीतला जर मला ह्या गोष्टी करायचं, तर मला शेतीचं नॉलेज 100% असलं पाहिजे. जर मला तो व्यापार म्हणून करायचा आहे तर. नाहीतर मी नेहमी म्हणेल शेतकरी की शेती परवडत नाही. शेती परवडत त्याला नाही ज्याला परवडण्यासारखी शेती जमत नाही. बाकी शेती परवडणारी गोष्ट आहे 100%. आता जयस्वाल सरांसोबत चर्चा केल्यानंतर आपल्याला एक जाणवलं की आपल्याला शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाबरोबरच आपण जो काही खर्च करतो तो कसा कमी करता येईल याचा देखील विचार करावा लागणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला जैविक खतं हा एक चांगला पर्याय असू शकतो, ठरू शकतो. कारण कमी खतांमध्ये त्याचा कार्यक्षम वापर झाल्यानंतर देखील आपल्याला उत्पन्न तेवढंच मिळू शकतं, हे यातून सिद्ध दिसून येतं. कारण ते स्वतः देखील त्यांनी शेती केलेली आहे. तर या पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला जर आणखीन काही प्रश्न असतील तर आपण कमेंटमध्ये नक्की विचारा. आपण सरांकडून त्याचे उत्तर घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू. सर धन्यवाद, आज तुम्ही आम्हाला वेळ दिला. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.